नमस्कार। आज आपण सुंदर अशी आणि अतिशय लवकर बनणारी झटपट अशी तयार होणारी पनीरची भाजी पाहणार आहोत। त्यासाठी आपण एक कढई घेतली आहे, त्यात तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण थोडंसं त्यात जिरं टाकलेलं आहे आणि बारीक कापलेला फार कमी असा कांदा त्यामध्ये टाकलेला आहे। त्याचसोबत कसुरी मेथी आणि थोडीशी हळद आपण टाकून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण जे हिरवे ताजे मटार आहेत तर ते थोडे उकळून घेतले आहे पाण्यात मीठ टाकून, तर ते सुद्धा त्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि ते थोडे परतल्यानंतर होममेड असं पनीर आहे आपल्याकडे, तर त्याचे बारीक बारीक तुकडे आपण असे करून घेतलेले आहे आणि ते पनीरचे तुकडे सुद्धा आपण त्यात घालून थोडेसे हलवून घेणार आहोत। आणि त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत। आणि त्यानंतर आपला एक सिक्रेट असा इन्ग्रेडियंट्स आहे, तर तो आपण टाकणार आहोत। त्यामुळे ही भाजी अतिशय झटपट अशी तयार होते। तर हा जो आहे पदार्थ तो म्हणजे आपला पिझ्झा सॉस आहे आणि हा आपण बनवून ठेवू शकतो। याच्या आधी मी पिझ्झा सॉसची रेसिपी टाकलेली आहे। तर अशी ही पनीरची भाजी आपल्याला झटपट असं तयार करता येते। जास्त कापकूप आपल्याला करावं लागत नाही, जास्त साहित्य पाहावं लागत नाही। टमाटे आहे का, कांदे आहे का, सगळं त्यामध्ये असल्यामुळे आपली ही रेसिपी जी आहे तर ही झटपट तयार होते। त्यानंतर आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला जास्त ग्रेव्ही आपल्याला याची करायची नाही आहे आणि छान अशी ती गोडसर अशी ही पनीरची भाजी बनणार आहे। त्यासाठी आपण थोडं पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी जी घरची साय आहे तर ती फेटून घेतलेली आहे आणि 2-3 चमचे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून आपली ही भाजी झटपट अशी तयार झाली आहे। ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।